आणि आताची महत्त्वाची बातमी, मनोज जरांगे पाटील मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। 6 जुलैपासून जरांगे पाटील हिंगोलीमधून दौऱ्याला आपल्या सुरुवात करतील। जरांगे पाटील हिंगोली, बीड, परभणी, लातूर आणि जालना असा दौरा करणार आहेत। मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यास 288 जागा लढवणार असा इशारा जरांगे यांनी सरकारला दिलाय। तसंच सरकारला त्यांनी 1 महिन्याचा अल्टिमेटम देखील दिलेला आहे। मनोज जरांगे आता 288 जागांची चाचपणी सुरू करतायत। मागण्या पूर्ण न केल्यास 288 जागा लढवणार असं जरांगे पाटील यांनी म्हटलंय। विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये ते चाचपणी करणार आहे। सगळे सोयरे या मुद्द्यासाठी जरांगे पाटील यांनी सरकारला 1 महिन्याची मुदत दिली आहे। मुदतीमध्ये मागणी पूर्ण न झाल्यास विधानसभा निवडणूक लढवण्याचा इशारा त्यांनी दिलाय। सरकार निर्णय घेणार आहे, परंतु या माध्यमातून, या दौऱ्याच्या माध्यमातून सरकारने निर्णय घेतला नाही। ही दौऱ्यानंतर जरांगे पाटील कुठेतरी विधानसभेच्या भूमिकेवर आहेत, उमेदवार उभे करतील किंवा तुम्ही स्वतः राजकारणात येतात? मी राजकारणात नाही येणार, माझा मराठा समाज बी नाही। मला राजकारणात यायचं नाही, आमचा उद्देश राजकारण नाही आहे। पण नाही दिलं तर पर्याय काय? काय करावं आम्ही सांगा, काय करावं? आम्ही मागतो द्या, तुम्ही नाही दिल्यावर आम्ही काय करावं? आमचं म्हणणं आहे तुम्ही द्या, हेच मराठी तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील ना, तुम्ही मराठीचे नाराज अंगावर घेता कशाला? आम्ही 100% राजकारण करणार नाहीत, पण नाही दिलं तर 288 उमेदवार लढवणार म्हणजे लढवणार। आता पुढची आंदोलनाची दिशा काय आहे? हेच आमचं शांततेत राहणार। मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच्यावरचं ध्येय, त्याच्यावरतीच आमचा पूर्ण फोकस कायम राहणार आहे। आम्ही कोण काय करतंय त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाहीत, ते काय करतंय त्यालाही देणार नाहीत। त्यांचा अधिकार आहे, ते लढतात, आमचा अधिकार आम्ही लढतो। आमचं भांडण सरकारशी, त्यांचं भांडण सरकारशी, त्या हिशोबानं आम्ही आमचं आरक्षण ओबीसी ते मिळवण्यासाठी आम्ही लढणार आहेत आणि लढाई सुरू आहे। राज्याचा पुन्हा एकदा दौरा करणार आहेत, कसा असणार आहे दौरा, नेमकं दौऱ्याचं नाव काय आहे आणि या दौऱ्यात कुणाशी संवाद साधणार आहेत, काय संपर्क राहणार आहे? 13 तारखेपर्यंत सरकारनं आमच्याकडून आता 13 जुलैपर्यंत वेळ घेतलेला आहे। त्यामुळे आम्ही 100% आम्हाला विश्वास आहे, शंभूराज देसाई साहेब आहेत, हे 100% त्याच्यामध्ये त्यांनी हात टाकला आहे म्हणल्याच्या नंतर ते न्याय देतील। शिंदे साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती पुन्हा एकदा मराठ्यांनी विश्वास टाकलेला की मराठ्यांना ठरल्याप्रमाणे ओबीसीतून आरक्षण, सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी, ती बी आम्ही दिलेल्या व्याख्याप्रमाणे सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी, हैदराबादचं गॅजेट, जे काय 8-9 विषय ते 100% 13 तारखेच्या आत ते मार्गी काढतील, हे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे। 6 तारखेला आम्ही हिंगोलीला आहेत। 6 तारखेला गावागावातला म्हणजे हिंगोली जिल्ह्यातला पुरा मराठा एका जागेवरती, एका ठिकाणी आणि एकाच वेळेला एकत्र येणार आहे। 7 तारखेला आम्ही परभणीला आहे, तसंच परभणीतलाही मराठा सगळा एका जागेवर येणार आहे, कुणी विखरून राहणार नाही आहे। 8 तारखेला आम्ही नांदेडला आहेत, नांदेडच्या कानाकोपऱ्यातला मराठा हा ताकदीनं अति विराट रूपानं एकत्र येणार आहे। आम्ही 9 तारखेला लातूरला आहेत, तिथंही मराठा समाज एका जागेवरती जिल्ह्यातला पूर्ण मराठा एकत्र येणार आहे। त्यानंतर आम्ही 10 तारखेला धाराशिवला आहेत, धाराशिवलाही मराठा कानाकोपऱ्यातला जिल्ह्यातला सगळा मराठा एका जागेवर एकाच ठिकाणी येणारे, कोणी विखरून थांबणार नाही। 11ला आम्ही बीडला आहेत, बीड जिल्ह्यातला सगळा मराठा समाज हा एकाच ठिकाणी एकाच वेळी एकच दिवशी एकत्र येणारे, पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं आपल्या लेकराच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गुलाल टाकायचं आहे। 13 तारखेच्या आत मराठ्यांना आरक्षण दिलंच पाहिजे, यासाठी मराठा समाज बीड जिल्ह्यातला ताकदीनं एका ठिकाणी येणार आहे। 12 तारखेला जालन्याला आहे, जालन्यातलाही मराठा सगळे कामं धंदे बंद करून एक दिवस आपण आपल्या गावात एकही मराठा थांबणार नाही, तो मराठा एका ठिकाणी एकाच वेळी एक दिवस एकत्र येणार आहे, त्याच्याशिवाय आमचे लेकरं मोठे होणार नाही। 13 तारखेला आम्ही छत्रपती संभाजीनगरला आहे, इथंही विराट असं प्रचंड मोठं शांतता, जनजागृती, मराठा आरक्षण रॅली प्रचंड मोठी होणार आहे। जिल्ह्यातला सगळा मराठा ताकदीनं लेकरा बाळासह त्यामध्ये सहभाग होणार। हे पहिल्या टप्प्यातले, असे महाराष्ट्रभर सगळे टप्पे आम्ही टाकतोय आता। कॅमेरामन हर्षल निक्कमसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर।